या बरं, आज ओमकार कुठं आहे? पिक्चर बघायचे ना त्याला. पिफला पिफ चालू आहे. अरे हा कोण आहे? स्कॉर्सेसी खाल्लेला माणूस. इथे ये. ओके 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 मोठा गेम झाला. परंतु सॉकर खाल्लेला माणूस मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सॉकर खाल्लेला माणूस हा एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो इंग्लिश प्रीमियर लीग बद्दल आहे. हा खरं तर एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो खरं तर इंग्लिशमध्ये. माझ्याबरोबर माझा को होस्ट आहे ओ दिविज. हां, सो ह्या आठवड्यासाठी आपल्याबरोबर एक नवीन को होस्ट आहे. रादर ही हॅज बीन ऑन द पॉडकास्ट जो क्रिकेट पॉडकास्टवर असतो आपल्याबरोबर दिविज इंगळे. हॅलो. आणि द बिगेस्ट सरप्राईज इज ह्यावेळेस फॉर द फर्स्ट टाइम in Marathi. we have a guest, Chaitanya. Yes, hello Chaitanya. Known as साधा माणूस on Instagram. लोकांना त्याचं फनी साईड आणि हे माहिती आहे, पण त्याला लोकांना त्याचं फुटबॉलिंग साईड आय थिंक ते क्रॉस कनेक्शन झालेलं नाही आहे ना. म्हणजे यू हॅव टू इंडिव्हिज्युअल पेजेस. हां, यू हॅव टू इंडिव्हिज्युअल पेजेस, पण लोकांना तुझं फुटबॉल करिअर नाही माहिती. जे साधा माणूसला फॉलो करतात त्यांना तुझं फुटबॉल करिअर एवढं माहीत नाही आहे. तर त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोतच. पण प्रायमरीली आपण ह्यावेळेस डिस्कस करणार आहोत सिन्स देर आर टू युनायटेड फॅन्स. म्हणजे एक मँचेस्टर युनायटेड आणि एक वेस्ट हॅम युनायटेड. म्हणजे एक खरी युनायटेड आणि दुसरे मँचेस्टरवाले. हां, कसं असतं माहिती आहे का, सॉकर खाल्लेल्या माणूसमध्ये आम्ही फक्त युजली टेबलच्या टॉपला काय होतं ते डिस्कस करतो. तर रेअरली आम्हाला ओकेजन मिळतो की टेबलच्या बॉटममध्ये काय चालू आहे ते डिस्कस करायला. मग त्याच्यासाठी आम्ही 2 गेस्ट बोलवले. राईट, जे सांगू शकतील की चॅम्पियन्स लीग जिंकल्यावर कसं वाटतं, और युरोपियन ट्रॉफी इन जनरल जिंकल्यावर कसं वाटतं. छोडो कल की बातें, कल की बात पुरानी. तू यू गाइज आर साउंडिंग लाईक लिव्हरपूल फॅन्स राईट नो. आम्ही एवढं काय काय जिंकलेलो. ते पण जास्त जिंकलेत ना तुमच्यापेक्षा. लिव्हरपूल फॅन्स काय हिस्ट्रीमध्ये करतात काय फरक पडतो. सगळेच यांच्यापेक्षा जास्त जिंकलेत. हे का उडतायत? सगळे जिंकतात. हे आत्ता आलेत. तू कोण आहेस? आणि तुझा क्लब कोण आहे? पण हे सगळं आपण डिस्कस करूयाच. बट या प्रायमरीली द रिझन मी दिवेज आणि चैतन्यला इथे बोलवलं वॉज टू डिस्कस वेस्ट हॅम अँड मँचेस्टर युनायटेड. टू बी व्हेरी ऑनेस्ट, आय मीन जोक सपाट नाही म्हणायचं, जोक्स इन्क्लुडेड. तुमच्या दोघांची टीमची सिच्युएशन या सीझनच्या प्रीमियर लीगमध्ये एवढी बिकट आहे. म्हणजे दिविजला तर सवय आहे, म्हणजे इट्स नथिंग न्यू फॉर हिम. बट ॲज अ युनायटेड फॅन, ॲज अ मँचेस्टर युनायटेड फॅन, हाऊ इज दिस फिलिंग, दिस न्यू फिलिंग दॅट यू आर गेटिंग? कसं वाटतंय आमच्या एरियात येऊन? लास्ट काही गेम्स मी इथे स्कोअर्स लिहिलेत आणि नाही मला वाचायचे. आय एम गुड, थँक्स. ही नोट अशीच्या अशी फाडून फेकून दे. काय अरे, हे तुझ्या थेरपिस्टचे नोट्स आहेत का? इट कीप्स मी हंबल, आय वुड से. आजकाल हंबल राहायची गरज आहे प्रीमियर लीग मध्ये. मँचेस्टर ह्या अख्ख्या शहरातच हंबल, म्हणजे नाव पण बदलणार आहे, हंबल टाउन वगैरे. करेक्ट. अरे तुम्ही फुलम आणि ब्रायटन अगेन्स्ट कसं काय हरू शकता बिईंग मँचेस्टर युनायटेड? मला हेच कळत नाही. पण असो, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू फुलम आणि विथ ऑल ड्यू ब्रायटन, नाही, फुलम अँड ब्रायटन बोथ आर रिअली गुड टीम. आय मीन दे आर प्लेइंग एक्सेप्शनली वेल. पण देर फुलम आणि ब्रायटन तो म्हणतो एक्झॅक्टली. आय मीन मँचेस्टर युनायटेड. हां, मग मला तेच म्हणायचं आहे की वेन युनायटेड, ओके लेट्स गो विथ द बिगिनिंग ऑफ दिस सीझन, जेव्हा टेन हॅग ने एवढे सगळे हगंदारी सायनिंग्स केले एएक्समधनं, तेव्हा ॲज अ युनायटेड फॅन तुझं काय फिलिंग होतं की काय होऊ शकतं का? नाही, माझं असं होतं की काढा या टेन हॅगला प्लीज. म्हणजे आधी वाटलं की त्याला थोडा वेळ दिला पाहिजे अजून, की लेट्स सी व्हॉट ही कॅन डू. कारण की 2 ट्रॉफीज म्हणजे सो इट वॉज लाईक, आणि त्यातली एक ट्रॉफी तर असल्या तशीच आहे ती, पण ठीक आहे तरी 2 ट्रॉफीज. पण प्रीमियर लीग आणि चॅम्पियन्स लीग जर नसेल तर मँचेस्टर युनायटेड सारख्या क्लबला ते कुठेतरी, आणि फॅन्स नाही वाटणारच की अरे म्हणजे मेन रिझल्ट जर असेल तर टॉप 4 तर पाहिजेच ना यार. ते रिझल्ट मिळतच नाही आहेत गेले कित्येक वर्ष. सो माझं तर मला आलेला कंटाळा टेन हॅगचा. नाही, तसं ॲक्च्युली बघायला गेलं तर सीझन हा, म्हणजे म्हणणं बरोबर नाही आहे, पण वेस्ट हॅम आणि मँचेस्टर युनायटेड यांचा सीझन तसा खूप मिरर्ड आहे. कारण
लाईक टेंटेटिव्ह मॅनेजर दोन्हीकडे सुरुवात Right. होती. नाही, Tenak was one नाही season बरोबर older. तुमच्याकडे हा, already हा. होता, पण वेअर ही वॉज ते खूप टेंटेटिव्ह होतं आणि ही वॉज कमिंग ऑफ अ विन Right. पुढच्या सीझनला. आणि सो वर वी आम्ही पण वी वर कमिंग ऑफ लाईक अ रिअली गुड सेट ऑफ गेम्स विथ डेव्हिड मॉयज ॲट दी एंड. म्हणजे त्याचा पण टाइम अप होताच, हो. पण लाईक द हिस्ट्री आणि व्हॉट ही हॅज डन फॉर बरोबर. ते सगळं बघता जेव्हा लोपेटेगी साईन झाला तेव्हा असं वाटत होतं की ओके मे बी यु नो समथिंग्स देअर. दिस इज तो साईन झाला, तू गुगल केलं ना की लोपेटेगी आहे कोण, खरं सांग. नाही अरे तो वुल्व्स मध्ये होता, असं काय करतो. ही टुक वुल्व्स सो फार. एक हे होतं की ओके आता आपल्याकडे मॅनेजर आहे ज्यांनी आपल्याला इथपर्यंत आणलंय आणि तो तिथून आपल्याला पुढे नेईल, विच आय थिंक युनायटेडला पण वाटत होतं की ओके आता आपण इथपर्यंत आलोय, नाव इट्स टाइम टू टेक द स्टेप हो. जे तू म्हणतोयस की बरोबर. प्रीमियर लीग किंवा Right. आता चॅम्पियन्स लीग ते अरे ambition पण हे आहे. किती वाईट आहे अरे. म्हणजे मँचेस्टर युनायटेड सारख्या क्लबला असे एम्बिशन ठेवणं की आपण आता प्लीज क्वालिफाय होऊ हा चॅम्पियन्स लीग मध्ये वगैरे, म्हणजे जे एव्हरी इयर एव्हरी सीझन असायचंच की म्हणजे टॉप 4 By तर आहेच default ना यार. असायचं. आणि ते अनफॉर्च्युनेटली द वे द सीझन हॅज गॉन, त्या दोन्ही मॅनेजरनी 6 महिने किंवा 12 महिने बॅकवर्ड पुश केलंय हो, टीमला, हो, हो. म्हणजे फ्रॉम वेअर वी वर. राईट. सो वेन अगेन दोघांच्या मॅनेजर ट्रान्झिशन अराउंड द सेम वीक झालं, इफ आय एम नॉट रॉंग, इन दॅट सेम विंटर पिरियड जिकडे. बरोबर. अरे इनफॅक्ट जेव्हा ऑक्टोबरमध्ये जेव्हा मॅच झाली वेस्ट हॅम वर्सेस मँचेस्टर युनायटेड, हां तेव्हा मी मँचेस्टरमध्ये होतो हां हां. आणि त्याला एल सॅकिको असं म्हणत हो, होते, हो, हो. कारण जो मॅनेजर हरेल त्याला सॅक करणार. आम्ही त्याला म्हणत होतो डेव्हिड मोयस वापस आओ, ये अभी मजाक नाही होत. कारण तिकडे एव्हर्टन पण तुमच्या तिघांमध्ये तिथे होती. डेव्हिड मोयस डेव्हिड मोयस डर्बी चालू होती. करेक्ट की जल्दी आ जाओ मोयस, युनायटेडने सर्फ खाली आहे वगैरे सिच्युएशन. सो but I think there was a new forward that happened with Ruben Amorim taking charge, touted as the hottest new manager in the Premier League and all, but only touted. कन्सिडरिंग हो ना, कन्सिडरिंग लास्ट जे काही रिझल्ट आहेत. आणि आय लाईक हाऊ युनायटेडचं एव्हरी टाइम दे आर लुझिंग अ मॅच ना, त्यांचा जो एक गोल शिफ्ट इन रेकॉर्ड्स होतोय. So for example, lost 3 at home since 1991 or 92, lost 4 at home since 1978, lost 5 at home since 1934. असं करत करत ते आय थिंक एक्झिस्टन्स ऑफ क्लबला पोहोचणार आहे, बिकॉज 7 losses at home on the bounce for United. That's shameful by Premier League standards. It is. Not just United standards. like if West Ham does that, people are calling for the head. म्हणजे Yeah. But now they can't even call for the head because हा मॅनेजर पण 3 महिन्याचाच आहे. हो. आणि दॅट्स वेअर आय थिंक जे मगाशी मी म्हणत होतो की आपण एक मिरर मध्ये सीझन आहे, Right. तिकडे थोडासा डिपार्चर आहे असं मला वाटतं, विच इज दॅट आय ऑनेस्टली थिंक वेस्ट हॅम कडे प्रोजेक्ट आहे विथ पॉटर. आय ऑनेस्टली थिंक ही विल Amorim is a better project manager than Potter is. 100%. मला अजूनही ते मध्ये चेल्सीने चालू केलेलं ना इंटरिम मॅनेजर कॉन्सेप्ट, बरोबर. ग्रॅम पॉटर दो ऑन पेपर नसणार तरी तो इंटरिम मॅनेजरिश वाईब. मला माझा होप काय माहिती आहे का, की वी हॅव साइन्ड द ग्रॅम पॉटर ऑफ ब्रायटन, नॉट द ग्रॅम पॉटर ऑफ चेल्सी. फेअर. आणि त्याच्या ह्याच्यात आय थिंक विजन असण्याची शक्यता आहे. आय डोंट नो अबाउट अमोरिम. तुला काय वाटतं? मला अमोरिम नीड्स अ स्क्वॉड ओव्हरऑल. एक्झॅक्टली, मी आता तेच म्हणणार होतो, बिकॉज असं काही टार्गेट किंवा प्रोजेक्ट ओरिएंटेड टीमच नाही आहे आत्ता. सायनिंग्सही तसे नाही आहेत, स्क्वॉड पण इतका विचित्र आहे की ऑनेस्टली जे मी आज चेक करत होतो, जे प्लेयर्स डिफेन्सला खेळतात तेच मला विंगवरती आणि स्ट्रायकरच्या पोझिशनमध्ये दिसतात. मिडफील्ड नंबर 9 आमचा मिडफील्ड पण नंबर 9 2 स्कोर करतो राईट नाव. मेरिनो हॅज मोर गोल्स देन रॅस्मस हॉयलंड. अरे काय हे कसं चालेल ॲट द मोमेंट. हा 5व्यांदा बोलल्यावर काय हो झालं कळलं रे. त्याला लक्षात घ्या, तुम्ही जर विसरला असाल, जस्ट ऑडियन्स सो दॅट यू डोंट मिस, मेरिनोनी 2 गोल मारले, 3 मारले या सीझनला. अरे मिडफिल्डच नाहीये युनायटेडचा. देयर इज नो मिडफिल्ड. आज इनफॅक्ट आजच एक न्यूज आर्टिकल आणि डेली मेल
everyone knows Daily Mail is probably the worst. Absolutely the worst. But आज मला फॉर द फर्स्ट टाइम इन माय लाईफ मी त्यांची एक हेडलाईन वाचली आणि खूप हसायला आलं मला. शॉक फॉर युनायटेड, कॅसमिरो कन्फर्म्स ही स्टेइंग. लाईक भाई मानलं यार ना. तुमच्याकडे अजून आहे? हो, कासेमिरो आहे. अरे तोच तर तो ऍटलीस्ट माहिती आहे लोकांना. बाकीचे तर माहितीही नाही आहेत प्लेयर्स कोण आहेत नवीन. ब्रुनो काय रोल खेळतो ब्रुनो? आय डोंट लाईक. पेनल्टीज कोणातरी घ्यावे लागतात. अरे पण असं कसं चालेल? पण उगीच पेनल्टीज नाही म्हणत. अरे स्टार प्लेअर आहे युनायटेडचा तो. हो, फेअर. इन ऑल ऑनेस्टी तोच एक आहे. सी द टीम इज इन सच अ बॅड पोझिशन दॅट ब्रुनो फर्नांडिस इज अ स्टार प्लेयर. पण ब्रुनो चांगला आहे असं माझं प्लेअर मत. चांगला आहे. आवडणारच नाही ना, कारण हा रोनाल्डो भक्त आहे. आणि ज्या पोर्चुगीजने दुसऱ्या पोर्चुगीजला बाहेर काढलं, आणि आपण गोव्याचं डिस्कशन नाही करत आहे ओमकारमुळे. ओमकार एवढं होतं तर मग फिल्म नव्हती बघायची. इथे असायला पाहिजे होतं. आणि ब्रुनो म्हणाला नाही, आय शुड बी द ओनली पोर्चुगीज प्लेअर हिअर. बसा मग काय आता. रोनाल्डो गेला रडत पियर्स मॉर्गनकडे. ऑफ ऑल पीपल पियर्स मॉर्गन. हे इथे चुकलं. बेस्टी. आणि ते पण वर्ल्ड कपच्या आधी. तिकडे आय मीन दॅट इज द वन थिंग आय थिंक ॲट दॅट पॉइंट तू पण रोनाल्डोवरचा गरज काय होती असं झालं मला की म्हणजे वाय आणि वाय राईट नाव. आणि तू रोनाल्डो आहे. एक्झॅक्टली. यू डोंट नीड टू प्रूव्ह इट टू एनीवन एनीमोर. राईट. काय म्हणजे यू नीड, त्याला ते 900 गोल्स पाहिजे, त्याला 1000 गोल्स पाहिजे होते म्हणून ते साऊदीला गेले. साऊदी जोक ऑफ अ लीग यार. लाईक अरे पण युएस तू हे पाहिलं का? काय युएस ची कुठली लीग आहे ती? MLS. अरे ती काय पथेटिक प्रकार आहे तो. ऍब्सोल्युटली. नाही आहेच. त्या दोन्ही मी तर म्हणतो ला लिगा पण भंगारच आहे. असं नाही. जस्ट अबाउट टू से की अँटनी गेला आता कसं भंगार म्हणू शकताय? आता तर म्हणजे बेस्ट लीग. तो स्कोर करतो तर कसं, हाऊ कॅन इट बी अ गुड लीग? एनिवे, बट वेस्ट हॅम तुम्हाला काय म्हणजे तुम्ही आता रेलिगेटेड टू द फॅक्ट दॅट दिस इज गोइंग टू बी नेक्स्ट 6 months फॉर अस. नाही, हा सीझन नथिंग सीझन आहे. आता त्याच्याकडे बघतानाच रिबिल्ड सीझन म्हणूनच बघायचं. गेले 25 वर्ष तू जे बघतोयस वेस्ट हॅम. हा बरोबर. आणि त्याच्यात एक जी आम्हाला ट्रॉफी मिळाली युरोपियन, जी काही बाकी क्लब्सला नाही मिळाली. तर युरोपियन कॉन्फेडरेशन कप बद्दल लोकांना माहित नसेल तर एक 30 सेकंड घे. मी डेड एअर स्पेस करायला तयार आहे. तुम्ही गुगल करा आणि सांगा ही किती इम्पॉर्टंट ट्रॉफी. तुम्हाला वाटत असेल ही खूप भारी ट्रॉफी आहे ना, तर कमेंट्समध्ये आम्हाला मेन्शन करून सांगा की ही खूप भारी. मी सांगू का ती कुठली ट्रॉफी आहे? आपलं ISL असतं, मग आय लीग असतं, मग KPL असतं. आय थिंक हे त्याच्यानंतर बिब्बेवाडी लीग वगैरे असतं ना, त्या लेवलची आहे ती ट्रॉफी. हे सगळं मला तुमचं म्हणणं वाव मस्त छान आहे सगळं, पण लक्षात ठेवा जोझे मरिनोने ती टॅटू करून घेतली आहे. हा, आणि जोझे मरिनो जर तुम्ही मिड म्हणत असाल, जोझे मरिनो प्रीमियर लीगचा रामगोपाल वर्मा आहे. अरे तू काही बोलू लागलास आता. त्याचं करिअर खूप भारी होतं आणि आता तो टर्कीला आहे. ह्याच्याकडनं माईक काढून घ्या पहिला. अरे तसंच होत चाललंय. मोरिन्यो इज फॉरगॉटन. ही इज नोबडी नाउ. युरोपियन ट्रॉफी इज युरोपियन ट्रॉफी आणि आम्ही ती जिंकलो. रामगोपाल वर्माने सत्या रंगीला इज रंगीला, आय गिव्ह यू दॅट. हा झालं ना मग. पण रामगोपाल वर्मा आणि बेशिकताश इज द सेम थिंग. तिकडे पण आगला होता, तिकडे पण आगला होता. पण पॉइंट बिईंग, हा सीझन तर रिबिल्डिंग सीझन असणार आहे आणि द होप इज की आता थोडी काहीतरी इन्व्हेस्टमेंट होईल पॉटरच्या डिरेक्टिव्सनी आणि ब्रायटन टाईप प्लेयर्स जर घेतले तर एक्साइटिंग फुटबॉल खेळता येईल. व्हेरी ऑनेस्टली आय एम नॉट अ सकर फॉर एक्साइटिंग फुटबॉल. आय एम अ सकर फॉर एफिशियंट फुटबॉल. Winning games is all that matters. Doesn't matter how you win them. And yet you somehow support West Ham United. But that's why I love David Moyes. Horrific football. But stick Everton ला काढला त्याने बाहेर. Stick a 6'8" striker up top. Hoof the ball to him. Brexit ball खेळा. पण रिझल्ट्स येत आहेत. That's true. नाही हे खरं आहे. अगेन आर्टेटाने मेरिनियोला ते मोएसच्या आशीर्वादाने ठेवलाय. जसा फेलेनीला तो अपटॉप खेळायचा. करेक्ट. त्याला सूचक मध्ये एक नवीन फेलाईनीच मिळाला होता. लास्ट 3 games जिंकले अरे एव्हर्टन. ऍब्सोल्युटली. दे आर ऑन अ ग्रेट रन. फक्त मागची ड्रॉ झाली लिव्हरपूलच्या अगेन्स्ट, विच शुड हॅव बीन अ विन. आणि दॅट्स इंटरेस्टिंग कारण तो त्यांचा शेवटची मॅच होती. यू हॅव गॉट अ ग्रेट स्टार्ट फॉर दॅट. येस. आणि ओव्हर देअर एंटायर, आता बिकॉज दे आर शिफ्टिंग स्टेडियम्स, लिव्हरपूल वर्सेस एव्हर्टन
ह्या सगळ्या झालेल्या गुडुसनच्या ज्या मॅचेस आहेत त्याच्यात ते हारलेत 41 आणि जिंकलेत 41. क्रेझी. आणि इफ दे वुड हॅव लॉस्ट दिस गेम दे वुड हॅव लॉस्ट वन मोर दॅन लिव्हरपूल. पण बिकॉज ऑफ दॅट टार्कॉव्स्की गोल त्यांनी शेवटच्या मिनिटाची ड्रॉ केली. सो द स्प्लिट इज नाव 41-41-38 फॉर ड्रॉज. क्रेझी. तर अमेझिंग. ग्रेट नेक्स्ट युनायटेड बरोबरच आहे आता. एव्हर्टन युनायटेड आहे आणि एव्हर्टन होम आहे. स्पीकिंग ऑफ विच ऍक्च्युली नेक्स्ट वीकचा फिक्स्चर खूप असा मस्त पॉइज्ड आहे. बट बिफोर दॅट बिकॉज वी हॅव बोथ ऑफ यू हिअर, एक मँचेस्टरचा फॅन एक वेस्ट हॅमचा फॅन, आय वॉन्टेड टू टॉक अबाउट सम रिअली गुड प्लेयर्स that have played for both the clubs. Yes. Right. Most of them have come from United to West Ham. No, I won't say so. I think the really good ones have gone from West Ham to United of for course. a reason. Fair enough. I'll take that one. Fair enough. But who amongst the list is your favorite player to be? Flash in the pan आणि recency bias नाही म्हणणार आता actually, पण flash in the pan Jesse Lingard. Yeah, who kind of saved the season. My God, saved the season and how? Yeah. And I think 9 on the bounce, na? He scored in 9 on the bounce. Yeah. His career best run as well. Yeah. म्हणजे not just for us, but for him, I think it particularly was a small suited. loan, like a 6-month loan. If Only I'm not 6 wrong. months. Yeah. आणि तो मग युनायटेडला जाऊन युनायटेडने त्याला चायनालाच विकला डायरेक्ट. चायना नाही, जपान. जपानला आधी तो कुठेतरी इकडेच गेला होता. नॉटिंगहम फॉरेस्ट वगैरे होता आय थिंक. हा, नॉटिंगहम फॉरेस्टला होता. तिकडनं तो जपानला गेला. नो, इट्स रिअली सॅड. बॅक इन टर्की का असं. इट्स सॅड व्हॉट हॅज हॅपन्ड. व्हेरी सॅड. आणि जे रॅशफोर्डचं होणार आहे तेच झालेलं आहे त्याचं. आय थिंक युनायटेड वाले असे क्लॅरेट टीम्स कडे पाठवतात आणि त्यांचं करिअर संपून टाकतात असं वाटतं. अरे करिअर त्याचं उलट त्याचं करिअर रिवाईव्ह होणार होतं. कोणाचं? लिंगार्डचं. इव्हन आय थॉट, मला खरंच वाटलं आय जेन्युइनली थॉट वन्स ही कम बॅक टू युनायटेड की फायनली विंगर मिळाला. बट देन दॅट इज द सेम सीझन दे रिसाइंड रोनाल्डो ना. माझं तर उलट पण नाही. गरजच नव्हती. पण वाय डिड ही नॉट साइन फॉर वेस्ट हॅम? त्यांनी स्वतःनी जर पुश केलं असतं तर दे वर रेडी टू डू इट. पण नाही, मला युनायटेडला बेंचवर बसायचं आहे. तो बेंचवर पण नाही बसला, त्याला विकला. करेक्ट. पण द रिझन ही स्टेड इज बिकॉज त्याला बेंचवर बसवणार. नॉटिंगहम ऑफर्ड हिम अ लॉट मोर मनी. या दॅट्स ट्रू. तुझा कोण आहे वेस्ट हॅम? फर्डिनंड. आय मीन 100%. In all honesty, he did create that defensive. Absolutely. Insane. It was crazy. आणि like it also goes to show की वेस्ट हॅमची अकॅडमी काय लेवलची आहे ऍक्च्युली. रिओ फर्डिनांड, मायकल कॅरिक, हे लेजंड, युनायटेड लेजंड. इवन फॉर दॅट मॅटर तुमचा डेक्लन राईस, फ्रँक लॅम्पार्ड. This is an insane academy. लंडनचा डेक्लन राईस. लंडनचा. बरं वाटलं ऐकून, बरं वाटलं. नाही, डेक्लन राईस हँड्स डाऊन वन ऑफ द बेस्ट प्लेअर इन द प्रीमियर लीग राईट नाव, आय वुड से. एवढं चांगलं असायचं तर बलंदार जिंकल्याने गुडघे फोडायचे नसतात. हे बघ, पण आय थिंक एव्हरीवन हू हॅज गॉन फ्रॉम वेस्ट हॅम टू युनायटेड has ended up becoming a bigger legend, a star, probably star footballer. Absolutely. Pretty much retirement साठी वेस्ट हॅमला येत होते. आणि मी तेच म्हणणार होतो, otherwise always a journeyman player, which I am obviously very annoyed about. Not recently though. Not recently. I was going to just say like the recently Aaron Wan-Bissaka. Yes. What a signing. Great signing. I mean, what a signing. United overpaid for him 58 million at the time. But with West Ham, we got him for like 20-25. I don't understand, since Amorim loves to play fullbacks, running fullbacks. I don't know Wan-Bissakaला त्याने का नाही ठेवलं. That's true. आम्हाला सांगण्यात आलं, like all of the Manchester United fans were saying की अरे त्याला तो डिफेन्सिव्हली मस्त आहे, लाईक पण गोइंग फॉरवर्ड काही क्रॉसिंग वगैरे नाही. 5 का 6 असिस्ट आहेत ब्रो त्याचे. पण ही ऑल्सो डझंट हॅव पेस. ऑनेस्टली बरोबर. म्हणजे युनायटेड साठी खेळताना तर ही डिडंट हॅव इनफ पेस जो आत्ताच्या मुलांचा आहे ना. म्हणजे तू आता फॉर एक्झाम्पल डोरगू म्हण, हे सगळे नवीन आलेली आहेत. हो, ते पण दे आर फास्टर, दे आर क्विकर. फेअर. आणि पण हे बघ, तेच ना की इट माइट जस्ट बी अ स्टायलिस्टिक थिंग. चेंज ऑफ गार्ड वगैरे असतो तो. आणि आम्हाला लाईक वी डोंट प्ले विथ फास्ट फुल बॅक्स. आमच्या दुसऱ्या बाजूला
ॲरन क्रेसवेल खेळतो. आय मीन अजूनही? हू इज 73 years old. सो 50-60 वर्ष करेक्ट. मार्क नोबल नंतर तोच हो, ही करंटली द लॉंगेस्ट सर्विंग प्लेयर ॲट द क्लब. पण वी वॉन्ट समवन हू विल डू द डिफेन्सिव्ह, राईट. लाईक ते जे घाण काम असतं ना सगळं डिफेन्समधलं, ऑल ऑफ द डार्क आर्ट्स ऑफ फुटबॉल, द डर्टी वर्क, ते करणारा प्लेअर फुलबॅक पोझिशनमध्ये लागतो. आणि राईट. ॲरन वन बिस्का हॅज बीन he's unbelievable. oh he's very good. आय एम शॉक्ड ॲट द फॅक्ट दॅट तुम्ही दोघं किती मोठे हेटर्स आहात, कारण तुम्ही दोघांनी वन ऑफ द मोस्ट प्रोलिफिक स्ट्रायकरचं नाव नाही घेतलं, बिकॉज यू हॅव बोथ हॅव बॅड एक्सपिरियन्सेस ऑफ हिम. Thanks, no thanks. नो थँक्स. कार्लोस टेव्हेज, वन ऑफ द बेस्ट No thanks. फॉरवर्ड्स इन प्रीमियर लीग. एकतर तो वेस्ट हॅमकडे मनी लॉन्ड्रिंग म्हणून आला होता. आणि आय एम शुअर हे डिस्कस मास्टरांनो एकत्र आलेले Yes, त्या I'm एका sure- विंडोमध्ये दोघांना साईन केलेलं वेस्ट हॅमने. हे हा तर आय एम शुअर हे डिस्कस पण झालंय पॉडकास्टवरही, पण हो. देवर जस्ट अ मनी लॉन्ड्रिंग Yeah. स्कीम त्यांना इकडे आणायला. तेव्हापासून इलिगल इमिग्रेशनचा प्रॉब्लेम UK मध्ये वाढलाय. पण मला येऊ द्या UK Yet again. प्लीज, माझा विजा पास करा प्लीज. ओके प्रीती पटेल, रिलॅक्स. पण या ऑफकोर्स आय I मीन mean, कार्लोस टेव्हेज फुटबॉल, प्युअर फुटबॉलिंग अबिलिटी. Phenomenal footballer, like one of the best there is. I mean, I know why United hate him. नाही, आय because अग्री. सी रोनी रोनाल्डो टेवेज हा जो ट्रायो आहे ना, म्हणजे खूप पीपल killer. विल आर्ग्यू की नाही मेसी, नेमार, सुआरेज बेटर आहेत किंवा I don't think blame. Like I think people will throw a lot of hate to me. Neymar Premier League मध्ये टिकला नसतं. हो मॅम, त्याला मारून मारून काढला असता असं म्हणतोय. तो टिकलाच नसतं. त्याचं ते फ्लेअर असेल ना एक सीझन पुरतं, त्याच्यानंतर प्रीमियर लीग वुड हॅव विथ द मेंटॅलिटी ही हॅज डेफिनेटली नॉट. बहिणीच्या बहिणीच्या बर्थडेला जावंच लागतं दरवर्षी. आणि मार्च मध्ये जेव्हा सीझन रनडाऊन असतो, तू चाललाय महिनाभर बहिणीच्या वाढदिवसाला, सो इट डझंट मेक सेन्स. सो आय डोंट थिंक सो. अँड आय एम नॉट कन्व्हिन्स्ड दॅट मेसी वुड बी लाईक द गोट लेवल दॅट ही वॉज इफ ही वॉज इन द प्रीमियर लीग. मला He'd be a phenomenal player, don't get me wrong. पण ते 500-600 नंबर्स जे आहेत ना, ते 500-600 नाही 300 वगैरे मी प्री VAR प्रीमियर लीग म्हणतोय. हा पोस्ट VAR इट्स ऑल काय, काही जरी झालं की लगेच चेक करा. पण द 2006-07-08 वाला रोनाल्डोला जेवढं तोडलंय, हो ऍब्सोल्युटली जेवढं तोडलंय. येस. वेल, मग डाईव्ह नाही करायचं ना. आय डोंट थिंक सो. आय डोंट नो. सगळ्या फेअर आणि स्क्वेअर पेनल्टी आणि फाऊल होते. पण तेवढं जर नेमारला तोडलं असतं तर संपला असता. बट या यू वर सेइंग So the trio is- रोनाल्डो, रुनी. इन्सेन होते, इन्सेन. म्हणजे त्याच्यासारखं आय डोंट थिंक आय हॅव एव्हर एन्जॉयड एनी ट्रायो. BBC पण नाही, बेल बेन्झेमा रोनाल्डो पण नाही, एवढं नाही. फेअर. आय मीन जेवढं मी एन्जॉय केलं त्या तिघांना खेळताना. रुनी वेगळ्या लेवलवरच ऑपरेट करायचं. एक्झॅक्टली. आणि त्यांचं अंडरस्टँडिंग जे होतं ना, आय डोंट नो, समहाव दे वंट फ्रेंड्स, पण जस्ट गुड कॉलिग्स. जस्ट गुड कॉलिग, ग्रेट कॉलिग्स. वी आर नॉट फ्रेंड्स, वी आर जस्ट हेल्पिंग इच अदर. एक अजून स्ट्रायकर आहे जो मला मेन्शन करायचा आहे. आय मीन ओल्ड गार्ड मधलं आहे. ओल्ड गार्ड रिसेंट, आता ऑफकोर्स नाही खेळत, पण चिचारिटो, जो ही युनायटेड डिड हिम बॅड असं मला वाटतं. या दे डिड, पण त्यांची चूक नाही आहे, कारण दे जस्ट हॅड बेटर प्लेयर्स. हां, ते टायमिंग गणलं त्यांचं ऍक्च्युली. ही वॉज अ वंडरफुल प्लेयर. ही वॉज अ गुड प्लेयर. ही वॉज अ ग्रेट प्लेयर टू लुक ॲट. आणि तो ही वॉज अगेन दॅट स्ट्रायकर जो कोणत्याही बॉडी पार्टने स्कोर करायचा. मी हो करेक्ट, डोक्याने पाठीने सगळ्यांनी स्कोर केलेलं आहे त्याने. सो बट अगेन आय मीन विल जस्ट एंड दिस पॉइंट विथ द कॉमन एक्सपिरियन्स दॅट बोथ ऑफ यू ऑल हॅड, बट समहाव इट वॉज इन द ऑपोजिट डिरेक्शन. येस. It can't be a conversation of Manchester United and West Ham unless we speak about David Moyes, the manager who was at United for a year and barely a year. 10 months. 10 months and 2 years. Four and a half. 4.5 years. तुमच्या दोघांचे एक्सपिरियन्स एक्झॅक्ट ऑपोजिट्स आहेत. Where I still feel Moyes at Unitedचा प्रॉब्लेम होता बिकॉज ती फर्ग्युसनचा शॅडो होता. आणि मोएसला थोडा अजून टाइम मिळाला असता तर ही कुड हॅव बीन अनदर लेवल. अँड यू वुडंट हॅव टू साइन वॉट 9 मॅनेजर्स आफ्टर मोएस बेसिकली.
बिकॉज यू आर स्टील ट्राईंग. आय फील मँचेस्टर युनायटेडचं तिकडेच चुकतंय. दे स्टील ट्राईंग टू फाइंड अ रिप्लेसमेंट फॉर फर्ग्युसन, जे कधीच होणार नाहीये. शक्यच नाही. आणि मोएस, व्हाय वेस्ट हॅम लेट गो ऑफ मोएस इज, आय डोंट नो, ओनली यू कॅन आन्सर दॅट बिंग अ वेस्ट हॅम फॅन. ओके, सो मी तुला मोएसची ॲट वेस्ट हॅम थोडीशी क्विकली जर्नी सांगतो. वी वर अबाउट टू बी रेलिगेटेड आणि तेव्हा डेव्हिड मोएसला साईन केलं होतं आफ्टर सॅकिंग पेलेग्रिनी. आणि लाईक सो वी आर टॉकिंग अबाउट लाईक अ लॉंग टाईम अगो. तर आणि तेव्हा ऑब्व्हियसली द रिसेप्शन वॉज विथ द परसेप्शन दॅट हा ह्याचा मॅनेजर आहे, युनायटेडचा फेल्ड मॅनेजर आहे आणि हा आपल्याला का हवा आहे. आणि इट्स अ लाईक फॉर लाईक सायनिंग इन टर्म्स ऑफ बिग सॅम, तसं सायनिंग होतं ते. पण ही केप्ट अस अफ्लोट. आणि आम्ही परत मॅनेजर बदलला, ज्याच्यानंतर परत तो फेल झाला आणि डेव्हिड मोएसला आणलं. दॅट वॉज इज सेकंड टाइम अराउंड, जेव्हा लोक देवर आयरेट, म्हणजे इतके चिडले होते लोक की हे काय पॉईंट आहे ह्याचा, काहीही अर्थ नाही आहे. आणि ही हॅज टर्न्ड इट अराउंड लाईक दॅट. And that is what he's doing at Everton right now. Absolutely. Because Evertonians were not happy when he was I'll say resigned. something. ते काही माझ्या मते द रिझन फॉर फेलियर डेव्हिड मोएसचा ॲट मँचेस्टर युनायटेड इज दॅट फंडामेंटली तो क्लब वेगळा ऑपरेट होतो टू एव्हर्टन और टू और वेस्ट हॅम. डेव्हिड मोएस थ्राइव्स एका अशा एन्व्हायरमेंटमध्ये जिकडे कमी पैसे आहेत, यू हॅव टू मेक डू विथ वॉट यू हॅव आणि यू जस्ट नीड टू स्क्रेप बाय अँड पुश थ्रू. राईट. तुझ्यावरती जर एक्सपेक्टेशन असेल की ऑफकोर्स तू गेम्स लाईक तू फुलम्सला यू ब्रश असाइड, ब्रायटन्सला यू ब्रश असाइड, तर आय डोंट थिंक डेव्हिड मोएस परफॉर्म्स पर्टिक्युलरली वेल. इट टुक अ लॉंग टाइम डेव्हिड मोएसला टॉप 6 मधल्या टीमला हरवायला. तर वॉट मोएस डज रिअली वेल इज तो एक सूचक टाईप प्लेअर विकत घेतो, तो एक सुफाल टाईप प्लेअर विकत घेतो, जे अत्यंत नॉन फ्लॅशी पण कम्प्लिटली लाईक एफिशियंट असे प्लेअर तो विकत घेतो, जे फेलाईनी त्याचा तो हे होता. आणि तो त्यांच्यात वॉज एनिथिंग बट नॉन फ्लॅशी. नाही तसं नाही म्हणते. म्हणजे इट्स लाईक यू जस्ट वॉन्ट, तो नजरेत यायचा उलट, यू जस्ट वॉन्ट समवन हुज बिग, राईट, लाईक अँड बॅड आणि हुज विलिंग टू डाय फॉर द क्लब. तसा एखादा प्लेअर लागतो. आणि नथिंग लाईक इन ईस्टर्न युरोपियन. आय डोंट थिंक डेव्हिड मोएस पण एवढे इमोशन्स दाखवतो. नाही, द थिंग इज आय लव्ह सुचेक फॉर व्हॉट इट्स वर्थ. डेव्हिड मोएसच्या वेळेस टोनी क्रूज वॉज विलिंग टू कम टू युनायटेड. बेलशी पण बोलणं चाललेलं आणि त्यांनी केलं काय, ह्या दोघांना सोडून ही गॉट फेलानीलाच आणलं. आणि विदाउट एनी रिझल्ट्स. आणि तोच की डिफरन्स आहे की फेलानी वर्क्स ॲट एव्हर्टन, सुचेक वर्क्स ॲट वेस्ट हॅम, पण these players don't work at Manchester United. Exactly. Current Manchester United probably. हो, maybe, कारण तुम्ही आहातच 15वे. So maybe you know what? You never know. सुचेकसाठी एक 70-80 मिलियन आले तर तुम्ही नाही म्हणणार. Of course. करंट मँचेस्टर युनायटेड प्लेयर्स वर्क करत नाहीत फॉर मँचेस्टर युनायटेड, बाकीच्यांचं जाऊनच द्या. नाही, पण तुझा काय डेव्हिड मोएस एक्सपिरियन्स होता ॲट युनायटेड? म्हणजे तुला ट्रॉमाच असणार. हो, आय मीन 10 months इज ऑनेस्टली मला असं वाटतं खूप अनफेअर आहे. सिच्युएशनशिप होती ती. इट वॉज अ सिच्युएशनशिप. हो नाही, पण अगेन लुझिंग आउट ऑन 2 की प्लेयर्स लाईक बेल आणि टोनी क्रूज, हु इज विलिंग टू, आणि टोनी क्रूज वेंट टू रिअल मॅड्रिड आणि देन वी नो व्हॉट हॅपन्ड. एक्झॅक्टली. आणि मग अशा बावळटपणामध्ये जर तुम्ही फेलानी सारख्या प्लेअरला आणणार असाल तर मग कायच मग. आणि प्लस प्रीमियर लीग जिंकल्यानंतर लगेचच हे आहे म्हणल्यावर मग काय, मग चला बाय बाय. आणि मग त्याच्यानंतर सगळ्यांनाच बाय बाय केलं युनायटेड. म्हणजे लिटरली कुठलाच मॅनेजर टिकत नाही आहे. सिन्स देन रिकव्हरी हॅज बीन व्हेरी डिफिकल्ट. मध्ये देर वॉज अ अप विथ ओले कमिंग इन, बट त्याच्यानंतर म्हणजे पोस्ट डेव्हिड मोएस लिव्हिंग मँचेस्टर युनायटेड, डेव्हिड मोएस हॅज हॅड अ बेटर करिअर दॅन मँचेस्टर युनायटेड. फेअर कॅन से. मला नाही बोलायचं याच्यावर काय, तुम्ही दोघं बोला. म्हणजे सिच्युएशनशिप संपल्यावरती एक माणूस रिलेशनशिप मध्ये राहतो आणि एक माणूस सिंगल राहतो, तर बहुतेक युनायटेड सिंगल राहिलेत अशी भीती वाटते. युनायटेड अजूनही रडतायत. बरोबर. मोएस हॅज मूव्ड ऑन. युनायटेड प्यायल्यानंतर मोएस परत माझ्या आयुष्यात वगैरे चालू आहे. आय वॉन्ट यू बॅक इन माय लाईफ. किससे शादी कर रही है, उसको कुछ पता भी है तेरे बारे में?
डिझरिंग डेव परत ये लॉट आव. नेक्स्ट गेम मध्ये कळेल, पण आता नेक्स्ट गेम नंतर नेक्स्ट गेम आहे मला बोलवा परत. आय थिंक एंट्री म्युझिकला तेच वाजवत आहे वाटतं. असं तुम्ही खूप दुःखात असलात तरी तुम्ही पार्टीला जाता आणि तिकडे तुमची एक्स असते पण ती एका हॉट मॅन बरोबर असते. तेव्हा कसं वाटतं? तसं मला हे वाटत माहित नाही काय बोलतात, असं माझ्या आयुष्यात कधी झालंच नाहीये. अरे ॲज अ युनायटेड फॅन आय नो हाव इट इज. मला माहिती आहे. चालायचंच. आमच्या बरोबर कधी हॉट वुमन नसायची. इट इज द होप दॅट किल्स यू. ठीक आहे. सो थँक्स अ लॉट चैतन्य फॉर बीइंग ऑन द एपिसोड. अरे थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. मला खूप मजा आली. थँक्स अ लॉट दिवेज ऑल्सो फॉर बीइंग ऑन दिस एपिसोड. आपण नेक्स्ट आठवड्यात MBMB साठी भेटतोच आहे परत. आणि ऑफकोर्स द लोकेशन वन्स अगेन. ओके, फर्स्ट ऑफ ऑल अ बिग थँक यू टू हिपेट ॲट कोथरूड, ज्यांनी आमच्या पॉडकास्टला एक घर दिलं आहे. इट्स अ फेनॉमिनल प्लेस. इथे फुल बाप वाईब असते. दर वेडनेसडेला ट्रिविया नाईट पण असते. तो तिकडचा जो होस्ट आहे तो अफलातून आहे, तर तिकडे पण या. हो आहे अफलातून. तसा मिड वाटतो पण ठीक आहे. स्पॉन्सरशिपचं अवनी एडिट करून टाका. तर तुम्हाला आमचा एपिसोड आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना बरोबर शेअर करा. आमची FPL जबरदस्त चालू आहे. एक डबल वीक झाला लिव्हरपूलचा, तिकडे मजा झाली. भरपूर पॉईंट्स कमवलेत लोकांनी कारण साला स्कोर्ड इन बोथ. सो दॅट इज द थिंग. तर तुम्ही FPL पण जॉईन करू शकता. आणि तो होता आमचा एपिसोड. अँड ॲट द एंड ऑफ एव्हरी एपिसोड व्हॉट डू वी से? व्हॉट डू वी थिंक ऑफ टॉटनम? शेट. मी नाही बोलणार आहे काय ते जिंकत आमच्या अगेन्स्ट.